रात्रीच्या चावट कथा चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. होम ट्युटरने मला आणि माझ्या आईला चोदलं. चला तर सुरू करूया. मी आपल्या सर्वांना माझ्या होम ट्युटरसोबतची एक खरीखुरी हकीकत सांगत आहे. मी 23 वर्षाची युवती असून सध्या कॉलेजला शिकत आहे. ही गोष्ट 6-7 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा मी हायस्कूलला होते. माझ्या घरी माझे आई, माझे पप्पा आणि मी असे तिघेच सदस्य आहोत. माझी आई गृहिणी आहे, तर माझे पप्पा बँकेत नोकरीत आहेत. माझ्या आईचं आणि माझ्या पप्पांचं अजिबात पटत नाही. ते उशिरा घरी येतात आणि जेवण करून झोपून जातात. त्यांचं माझ्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्यावेळी मी 11-18 वर्षाची होते आणि 12वीत शिकत होते. गणितात मी कच्ची असल्याने माझ्या आईने माझ्यासाठी होम ट्युटर ठेवला होता. तो होम ट्युटर 28 वर्षाचा तरुण होता. पाहायला तो छान रुबाबदार होता. पहिल्याच दिवशी माझ्या आईने माझी ओळख त्याच्याशी करून दिली. मग तिने मला त्याच्यासाठी चहा बनवायला सांगितले. तशी मी किचनमध्ये गेले. चहा बनवून परत हॉलमध्ये आल्यावर मला माझ्या आईचे कपडे अस्ताव्यस्त झालेले दिसले. तसेच त्या ट्युटरच्या कपड्यावर आईचे काही केस आणि पावडर लागलेलं मला दिसलं. मला कळून चुकलं की मी जेव्हा किचनमध्ये होते तेव्हा हे दोघं रोमॅन्स करत होते. मी हॉलमध्ये चहा घेऊन येतानाची चाहूल लागताच ते असे काही बसले जसे काहीच झालं नाही. तो ट्युटर रोज संध्याकाळी 5 वाजता यायचा आणि मला शिकवण्याच्या बहाण्याने माझ्या शरीरावर इकडे तिकडे हात लावायचा. मला त्याचं हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. पण मी कुणाला सांगणार? माझी आईसुद्धा अतिशय कडक होती ना, त्यामुळे मलाही तिच्याशी बोलताना भीतीच वाटायची. म्हणून मग मी चुपच राहिले. तसं पाहिलं तर माझं शरीर चांगलंच उमललेलं फुललेलं होतं. माझ्या बुब्स माझ्या टॉपमधून बाहेर यायला बघत होते. मी घरी बरमुड्या लागत असण्याने त्यातून माझ्या गोऱ्या मासळ मांड्या दिसायच्या. बऱ्याचदा तो ट्युटर त्यावर मुद्दाम हात फिरवायचा, तर कधीकधी तो त्याच्या हाताचा कोपऱ्याला माझ्या बुब्सवर दाबायचा. तर कधी एखादे गणित नाही आले तर माझ्या गांडीवरून हात फिरवत त्यावर चपट्या मारायचा. एक दिवस त्यांनी मला होमवर्क करायला सांगितला होता, पण मी तो केलाच नव्हता. त्यामुळे त्याने माझ्या बुब्सच्या निप्पलचे चिमटे काढले आणि म्हणाला, थांब आता मी तुझ्या मम्मीला नावच सांगतो की तुझं अजिबात अभ्यास करत नाहीस. त्याच्या या स्पर्शाने माझे निप्पल्स कडक झाले. पण तो माझ्या मम्मीला नाव सांगणार म्हणून मी घाबरले होते. तसा मी त्याचा हात धरून बसायला लावले, पण तो काही थांबला नाही आणि सरळ किचनमध्ये गेला. मी आता समोर काय होते याचा घाबरत अंदाज घ्यायला लागले. तो किचनमध्ये गेल्यावर माझी मम्मी त्याला म्हणाली, झालं का तुझे काम? तो म्हणाला, तिच्या बुब्सवर सुद्धा हात लावू देत नाही तर तिची काय चोदायला देईल? त्याचे बोलणे ऐकून मला मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. माझी आई म्हणाली, अरे मग मी आहे ना, माझी बुच्ची जाऊ तो. मी हळूच किचनच्या दरवाजापाशी येऊन लपून आतमध्ये बघायला लागले. माझ्या आईने लगेच त्याच्या पॅन्टची चेन खोलली आणि त्याचा लवडा बाहेर काढून हलवायला लागली. काय लवडा होता तो! त्याचा 7 इंचाचा मोठा तगडा. आणि आई तिच्या टोगळ्यावर खाली बसली. तिच्या जीभ तिच्या लंडावरून चुसायला लागली. रोमांचित करणारा आवाज करत होता. तर तो ट्युटरचे केस पकडून गळ्यात खोलपर्यंत आपला लंड घुसवत होता. ते दृश्य बघून माझ्या बुच्चीवर मुंग्या धावायला लागल्या. मी आणखी समोर ते घाण दृश्य बघू शकले नाही आणि परत हॉलमध्ये आले. पण माझ्या डोळ्यासमोर त्याचा लवडाच तरळत होता. त्यानंतर काही रात्री तर मला झोपच येत नव्हती. सारखं मला त्याचा लंड दिसत होता. तेव्हा मग मी कधी माझे माऊ दाबायचे तर कधी माझी बुच्ची बोटांनी घासायची. मला वाटायचं की लंड चुसण्यात एक वेगळीच मजा येत असावी आणि जर मी त्याचा लंड चुसले तर त्यानेही माझी बुच्ची चाटावी अशी माझी अपेक्षा होती.
मी आता बदलत चालले होते. मला आता त्या अनुभवाची आवड लागून त्याचा लंड चुसायला मी उतावळी झाले होते. एक दिवस तर तो म्हणाला, चल आज मी तुला एक फॉर्म्युला शिकवतो. मग मी त्याला खेटून बसले. तो फॉर्म्युला शिकवताना त्याच्या कोपऱ्याने माझ्या मावांना स्पर्श करत होता. तसे मी माझ्या मांड्या खोलल्या. त्याने त्याचा हात माझ्या जांघेवर ठेवला होता, पण मी काहीच हालचाल केली नाही. हे बघून तो त्याचा पंजा फिरवायला लागला. मग त्याने त्याचा पंजा माझ्या बरमुड्यामध्ये घातला. तसा मी घाबरून त्यांना म्हणाले, आई, माझी आई येईल ना, काहीच करू नका प्लीज. यावर तो म्हणाला, अगं काही होत नाही, ही तुझी आईसुद्धा माझ्याकडून शोधून घेत असते. तू अगदी बिनधास्त हो. ती आली तर काही फरक पडणार नाही. त्यावेळी ती बाथरूममध्ये आंघोळ करत होती. इकडे त्याने माझा बरमुडा काढला. त्याने मला सोफ्यावर लेटवलं आणि माझ्या मांड्या पाकून माझी चड्डीसुद्धा काढून घेतली. आता मी माझी कोवळी टाईट पुच्ची खोलून लेटली होती आणि त्या माझ्या होम ट्युटरने माझ्या पुच्चीवर त्याचं तोंड ठेवलं आणि तिला चाटायला लागला. तसं माझ्या शरीरातून वीज चमकली. माझी पुच्ची चाटून घेण्याची इच्छा पूर्ण होत होती. कसली जीभ फिरवत होता तो. मी तर आणखीच माझ्या टांग्या पसरल्या आणि त्याच्याकडून भरपूर पुच्ची चाटवून घ्यायला लागले. काही वेळानंतर त्याने मला उठवलं आणि त्याचा तो 7 इंचाचा लंड माझ्या तोंडात घातला. तशी मी उतावळेपणे त्याचा लंड चुसायला लागले. अगदी माझ्या आईप्रमाणेच. मला आता तिची भीती वाटत नव्हती की ती येईल आणि मला अशा अवस्थेत बघून काय म्हणेल. म्हणून काही वेळाने ती तिची अंघोळ आटपून हॉलमध्ये आली आणि तिनं मला त्या ट्युटरचा लंड चुसताना बघितलं आणि रागाने दटावत म्हणाली, हे तुम्ही दोघं काय करत आहात? यावर ती म्हणाली, आई, मी अगदी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे ग, रागवू नकोस. यावर तिला काय समजायचे ते समजली आणि मग तीही आपला गाऊन वर काढून चड्डी सोडून माझ्यासोबतच टांगा वर करून लेटली. तशी तो माझ्या तोंडातून त्याचा लंड तिच्या पुच्चीत घालून तिला चोदायला लागला. माझ्या आईने मला जवळ बोलावले आणि मला चोदण्याचा फॉर्म्युला शिकवायला लागली. त्या दिवशी त्या ट्युटरने आम्हा दोघींनाही चांगलेच चोदलं, अगदी माझी पुच्ची फाटोस्तोपर्यंत. माझी आई स्वतः त्याच्या हाताने ट्युटरचा लंड माझ्या पुच्चीत घालून देत होती. माझ्या आईच्या डोळ्यासमोर त्याने माझं कौमार्य भंग केलं होतं. या दोघींनी मला झवण्याचं शिकवलं होतं आणि मग आम्ही नेहमीच झवायला लागलो. कधी आम्ही दोघी मायलेकी आमच्या गांडा वर करून सोफ्यावर डॉगी स्टाईल होत असू, तेव्हा तो मागाहून आमच्या दोघींच्याही पुच्छा चोदत असे. कधी कधी आम्ही मायलेकीच एकमेकांच्या बोब्स सोबत खेळत असू, तर कधी एकमेकांच्या पुच्चीत बोटं घालत असू. आम्ही दोघंही मिळून त्या ट्युटरचं लंड चोखत असू. तसंच त्याच्या लंडातून निघत असलेलं गाढ वीर्य आम्ही दोघी एकमेकींना चारून देत असू. अशा प्रकारे मी झवण्याचे आणि माझ्या 12वीच्या गणिताचे फॉर्म्युले शिकून चांगलेच तरबेज झाले होते. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.